नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे, दुकाने, अनधिकृत बांधकामावर बडगा, नव्या बांधकामांना बंदी. मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे, दुकानाबाहेर अस्ताव्यस्तपणे उभ्या असलेल्या जड वाहनांमुळे सामान्य प्रवाशांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ढाबे, दुकानाबाहेर अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. इतकंच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यबिंदूपासून 40 मीटरपर्यंत निवासी आणि 75 मीटरपर्यंत व्यावसायिक वापरासाठी जमीन वापर बदलण्यावर निर्बंध आणले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात येणाऱ्या या बदलामुळे भविष्यात महामार्गालगत शेतीची जमीन व्यावसायिक वापरासाठी बदलणे किंवा नव्या व्यावसायिक आस्थापना उभारणे यावरही परिणाम होणार आहे. या प्रकरणात प्रवाशांच्या मार्गाधिकाराची राईट ऑफ वे संकल्पना अधोरेखित करत न्यायालयाने 13 एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे आणि रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले होते. या निर्देशाची महाराष्ट्रात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्न नवीन नाही. मुंबई आग्रा महामार्ग, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामामुळे महामार्गाची हद्द अरुंद होऊन अपघाताचा धोका वाढतो आहे. महामार्गालगतची अतिक्रमणे, अनधिकृत ढाबे आणि रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रारी आहेत.